तर नमस्कार मंडळी, तुम्ही सगळेजण मला खूप साऱ्या कमेंट करत होता की ताई तुम्ही माहेरी जात नाही का. तर मी जाते माहेरी, पण कसं होतं माहेरी गेल्यावर शूट करणं काय जमत नाही. आणि मेन म्हणजे माझं माहेर एकाच गावात असल्यामुळं मी सकाळी जाऊन दुपारी संध्याकाळी परत लगेच येते. त्यामुळं कसं तिथलं माझे काही जास्त शूट नसतात आणि तुम्हालाही ते दाखवणं काय माझ्याकडून होत नाही. तर आज म्हणलं फायनली माझं माहेरचं घर, माझ्या माहेरी कोण असतं हे सगळं तुम्हाला दाखवावं. चला तर दाखवते, माझ्या माहेरचं घर दाखवते. मला सगळं माझ्या बॅक कॅमेऱ्यानंच दाखवेन. तर हे बघू शकता, हे आहे माझ्या माहेरचं घर. आणि आता मी तुम्हाला आतली बाजू दाखवते. हे बंगल्याचं नाव आहे आणि इथं भावाची गाडी लागलेली आहे. इथं बघू शकता, इथं छोटंसं अंगण आहे इथं जस्ट. आणि इथं झाडे वगैरे लावले आहेत. आजीला झाडांची भरपूर आवड आहे, त्यामुळे तिनं खूप सारी अशी झाडं लावलेली आहेत. इथं तुम्ही बघू शकता, इथं खूप सारी झाडं लावलेली आहेत. आता इथून जरासं अडचण असल्यामुळे ते सगळं पॅक आहे, जाता नाही येणार. तर चला मी तुम्हाला आतली बाजू पूर्ण दाखवते. तर इथं छान अशी बाल्कनी आहे. हे आहे आमचं घर. इथून आत गेलं की हा आहे हॉल. हा कलावती देवींचा फोटो आहे. इथं हॉल आहे हा. इथं शोकेस आहे. बघा, माहेरी आल्यावर आमचे हे सुस्तावलेले प्राणी बघा इकडं मस्तपैकी मॅच बघत बसलेले आहेत. इथं बघा, ही मॅच चालू आहे इथं. हा असा आहे हॉल, बघू शकता तुम्ही. हा हॉल आहे आणि हे आहे किचन. हे किचन आहे, वरती लेंटेन आहे. आत्तीचा स्वयंपाक चालू आहे. तर ही आहे माझी आत्ती, म्हणजे माझ्या पप्पांची बहीण, ती स्वयंपाक करते आहे. तर हे इथं बघा, इथं देवारा आहे. ही आमची 2 कार्टे अशी माझ्या मागं करायला लागलेली आहेत. इथं फ्रीज आहे आणि इथं बहिणीने छोटीशी ड्रॉइंग काढलेली आहे भिंतीवरती, ती आहे. म्हणजे हे ॲटलिस्ट ओव्हरऑल हे आहे किचन. तुम्ही बघू शकता इथं किचन. ही आजी आणि हे माझे आजोबा. आता मी जी तुम्हाला आजी दाखवली तिचाच फोटो आहे. तर ही बघा माझी खेळणी. हा आमच्या घराचा इंजिनिअरिंगनी दिलेला नकाशा. ही सगळी आमची लहानपणीची खेळणी छोटी छोटी. इकडं आलं की असा आगाऊपणा चालू असतोय मुलांचा. हा आमचा बाबा अजिबात गप्प बसत नाही, याचं इकडं चढ तिकडं चढ चालूच असतं. मध्ये मस्त अशी सगळी आमची लहानपणीची खेळणी आजीनं अजूनपर्यंत जपून ठेवलेल्या आहेत. इथं बघा, हा माझा लहानपणीचा फोटो. त्यानंतर ही माझी बहीण आणि हा माझा भाऊ. ही आहे माझी आजी. तुम्ही बघू शकता, मी आलेली आहे माहेरी. ही माझी आजी. इथं ही एक छोटीशी ड्रॉइंग आहे. तर स्वर्ण म्हणालाय माझ्या मऊनी काढलंय, म्हणजे माझ्या बहिणीने काढलंय. इथं वॉश बेसिन वगैरे आहे. इथं वॉशरूम आहे आणि इथं एक बेडरूम आहे. इथं एक बेडरूम आहे आणि इथं एक बेडरूम आहे. इथे एक बेडरूम आहे. ह्या 2 बेडरूम आहेत इथं. तसं किरकोळ सामान ठेवण्यासाठी, अडगळीचं सामान जे आपण ठेवतो त्यासाठी तर छोटासा स्पेस आहे. आता त्या आजी आणि आत्ती दोघीच जण राहतात, त्यामुळं कसं होतं काही वस्तू व्यवस्थित ठेवल्या जात नाहीत, त्यामुळं थोडंसं समजून घ्या. तर इथून असा हा आहे जिना. इथं काहीतरी केव्हा तरी वरचं वगैरे सामान काढायला लागली, शिडी वगैरे इथं ठेवलेली आहे. तर चला मी तुम्हाला वरची रूम दाखवते. हा माझ्या भावाचा स्टडी टेबल आहे. मम्मी पप्पा इथे राहत नाहीत, हे फक्त आजी आणि आत्तूचं घर आहे. मी इकडे येते सुट्टीला. तर भाऊ इथं अभ्यास करतो. हा भावाचा स्टडी रूम आहे, बघू शकताय. तर आहे भावाचा स्टडी रूम मस्त असा. रूमलाही छान अशी गॅलरी आहे. आता ते थोडंसं लॉक केलं आहे, त्यामुळे मी तुम्हाला दाखवू नाही शकणार. बाहेरचंही खूप छान दिसतंय. इथून बघू शकता तुम्ही खिडकीतून बाहेरचंही सगळं वातावरण खूप छान दिसतं. इकडं पलीकडेही आमच्याच रूम आहेत, ह्या भाड्याने दिलेल्या आहेत. इथं आहे भावाचा लॅपटॉप, त्यांना झाकून वगैरे ठेवला आहे त्याला,
तो अभ्यास करतो इथं, तर त्याचा लॅपटॉप. बाहेरचं टेरेस दाखवते पूर्ण. तर हे आहे टेरेस. खूप ऊन आहे. चप्पल आहे का बघते थोडंसं, एकच मिनिट. पायाला खूप चटके बसत आहेत. हे बघू शकता, हे आहे टेरेस. इथं उन्हाळ्यामध्ये इथं आणि इथं उन्हाळ्यामध्ये पाण्याचा पूल पण होऊ शकतो, ह्या हिशोबात हे केले. म्हणजे इथं उन्हाळ्यामध्ये पाणी जरी साठवलं तरी पण स्विमिंग पूल टाईप आपल्याला आनंद घेता येतो, असं आहे. तर बघा, इथून खालचंही छान असं वातावरण दिसतंय. इथं आसपास सगळ्यांची घरं अशी मोठी मोठीच आहेत. तर माझं माहेरचं घर कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणखी काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत माझ्या माहेरच्या, छोट्या छोट्या आठवणी, ज्या की मी तुम्हाला दाखवेन. इथं बघा, इथं सिंटेक्सची टाकी आहे. आता इथून ही तुम्हाला मी दाखवते सगळे व्ह्यूज. तुम्ही बघू शकता इथं पण हे पत्र्याचे जे घर आहे ना, हे पण आमचंच आहे. ह्या भाड्याने रूम्स दिलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. हे आहे ओव्हरऑल माझं माहेरचं घर. तर माझं माहेरचं घर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट करा. तर ॲटलिस्ट हे झालं माझं माहेरचं घर. खूप जणांनी मला खूप साऱ्या कमेंट केल्या होत्या, तर त्यांच्या कमेंटला मला रिप्लाय तर द्यायला काय जमला नाही. पण म्हटलं सगळ्यांच्या कमेंटचा रिप्लाय म्हणूनच आपला हा व्हिडिओ एक आपण पोस्ट करावा. तर त्यासाठीच म्हटलं आज व्हिडिओ करायचा आहे. ह्या हिशोबात पूर्ण तयारी करून आलेले होते. तर बघू शकता, हे माझं माहेरचं घर आहे. माझ्या माहेरचं घर तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट करा. हा बघा आमचा बब्या, हा इथं शोला अडकवला आहे, हा काही चालू नाही आहे. म्हणजे पहिल्याची काहीतरी आठवण असावी अशी. तर हा बघा आमचा बब्या ह्या फोनच्या मागं लागला आहे. आणि हा आमचा स्वर्ण. तर आजचा हा होम टूरचा व्हिडिओ म्हणजे माझं माहेरच्या घराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.